जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिका अलर्ट मोडवर आलेली असून कराडचे नगराध्यक्ष राजन सिंह यादव त्याचबरोबर उपनगराध्यक्ष प्रताप साळुंके यांनी कराड शहरातील जी मोठमोठी झाडं आहेत त्यांची पाहणी केलेली आहे, रस्त्याच्या खड्ड्याची पाहणी केलेली आहे। नेमकं झाडांच्या बाबतीत त्यांचं काय नियोजन आहे विचार काय नियोजन आहे तुमचं? झाडपडीचे प्रकार होतात, फांद्या पडतात, जीवितहानी होती, काय नेमकं नियोजन? आज या मुसळधार पावसाच्या आणि या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जी झाडं कमकुवत झालेली आहेत किंवा ज्या फांद्या काही असं त्या ठिकाणी निदर्शनास येते त्या आतून वाळवी लागलेली आहे, अशा प्रकारची फांद्या असतील, झाडं असतील, या ठिकाणी त्याचं छाटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। त्याबरोबर MSCBच्या काही झाडं या ठिकाणी आपण पाहतो आता समोरच आहेत या ठिकाणी, तर ती सुद्धा फांद्या काढून त्या ठिकाणी त्या लाईन्स MSCBच्या ओपन करण्याचं काम या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे। त्याबरोबर वृक्ष संवर्धनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा जिथं जिथं झाडांना वाळवी लागली आहे त्यांना वाळवीची ट्रीटमेंट देणं, त्याबरोबर जमिनीच्या मुळांना झाडाच्या मुळांना कॉन्क्रीट असेल, डांबर असेल, हे पूर्ण चिकटल्यामुळं आज त्यांना मोकळा श्वास सुद्धा घेता येणं झालं। आज म्हणजे कराड नगरपालिका एक अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेत आहे की संपूर्ण झाडांचं जे मूळ आहे, खोड आहे, ते कॉन्क्रिटीकरण, डांबरीकरण, विरहित करणं, त्यांना भरभीर घालून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं वृक्षाचं त्या संवर्धन करणं हा आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा उपक्रम आहे। काय सांगा, खड्ड्याची पाहणी करताय तुम्ही, नेमके खड्डे काय नियोजन? आज या ठिकाणी सर्व सदस्य मिळून अध्यक्ष आणि सर्व सदस्य खड्डे जिथं काही पडलेले आहेत त्याचा नागरिकांना त्रास होऊ नये त्यासाठी भरले जाणार आहेत। त्याचबरोबर ज्या लाईट्स ज्या ठिकाणी झाडांच्यामुळे लाईट्स नाहीत त्या लाईट्स व्यवस्थित लावल्या जाणार आहेत आणि नागरिकांना त्याचा चांगल्या पद्धतीचा आपला उपक्रम हा नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे, असं आम्ही या ठिकाणी सर्व नमूद करतो। पावसाच्या पार्श्वभूमीवर झाडं पूर्णपणे न काढता त्यांना मोकळा श्वास घ्यायला यावा, त्याच्या भोवताली असणारं कॉन्क्रीट असेल किंवा सिमेंट असेल, त्याचबरोबर डांबरीकरण केलेलं असेल, ते सर्व मोकळे करून झाडांचं संवर्धन करण्याचं नियोजन या ठिकाणी नगराध्यक्ष यांनी बोलून दाखवलंय। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।